1500ची यादी करणारा महाभाग कोण, हा शहाणा कोण? त्यात निवडणूक आयोगाने तपासावं ना की 1500ची यादी तुम्ही बनवलीच कशी? मुंबईसह ठाण्यात मतदानाचा टक्का घसरला आहे आणि याला निवडणूक आयोगच जबाबदार असल्याचा थेट आरोप शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। आजची पत्रकार परिषद ही कुठल्याही राजकीय विषयावर नसून इलेक्शन कमिशननी किती निष्काळजीपणाने महाराष्ट्रातली निवडणूक हाताळली याच्यावरती प्रकाश टाकणारी आहे। जवळजवळ 5000 नावं ही एका सिंगल पत्त्यावर आली होती, रशीद कंपाऊंड। ही कशी माणसं शोधायची आणि कोणी शोधायची? खरं वोटिंग स्लिप देण्याचं काम हे निवडणूक आयोगाने स्वतःकडे घेतलं होतं काही वर्षापूर्वी। निवडणूक आयोगाच्या 20% चिठ्ठ्या पोचल्या नाहीत घरात। 6000 माणसांची यादी तुम्ही डायरेक्ट प्रिंट करता आणि त्याच्यावरती रशीद कंपाऊंड टाकून ठेवता। हे रशीद कंपाऊंड मध्ये राहणारे 6000 माणसं कोणी शोधायची? एका ईव्हीएम वर जिथे 750 ते 800 लोकांची मतदार यादी असायला हवी तिथे 1500 मतदार ठेवण्याचा निर्णय संशयास्पद असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। खरं तर 500 पेक्षा किंवा 750 पेक्षा यादी मोठी नसावी असं एक कॅल्क्युलेशन आहे, कारण का तरच माणसं शोधता येतात, एका रूम मध्ये ते बसू शकतात, एका मशीनवर ऍडजस्ट होऊ शकतात। आता ही 1500 माणसं समजा याच्यातली 70% किंवा 60% वोटिंगला उतरली तर किती झाले? 900 माणसांचं वोटिंग एका खोलीत, एका मशीनवर कसं होणार? एकीकडे स्लो मतदानाचा घोळ सुरू असताना अनेक मतदारांची नाव यादीतून गायब होती। आपने वोट किया मैडम? नहीं, मेरे वोटिंग कार्ड में मैंने फॉर्म भरा था, मेरा अभी तक आया नहीं। मैं 2 घंटे से वेट कर रही हूँ और मेरे को फॉर्म भर के 2 साल तक आया नहीं। मतदानाचा हा गोंधळ एकीकडे सुरू असताना दुसरीकडे लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले आहे। मी फर्स्ट टाइम वोट केलंय, खूपच छान वाटतंय आणि सगळ्यांनीच वोट करा आणि देशाच्या भविष्यामध्ये आपलं योगदान द्या। ठाण्यातील घसरलेल्या मतदानाच्या टक्क्याचा फटका हा शिवसेना शिंदे गटाच्या नरेश मस्के यांना बसेल की ठाकरे गटाच्या राजन विचारे यांना बसेल हे आपल्याला येत्या 4 जून रोजीच कळेल। कॅमेरामॅन कृष्णा पाटीलसह सलमान पठाण, बित्तम बातमी, ठाणे।